चांदोली आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आजही अतिवृष्टी झाली आहे। जिल्ह्यात संततधार पाऊस सुरूच असल्याने पुराचा धोका वाढलाय। कोयना धरणातून सायंकाळी 21,050 क्युसेक तर चांदोली धरणातून सकाळपासून 10,460 क्युसेकने विसर्ग करण्यात आलाय। वारणा नदीचं पाणी पात्राबाहेर असून कृष्णा नदीची इशारा पातळीकडे जात आहे। जिल्ह्यातील 15 पूल आणि 27 रस्ते पाण्याखाली गेलेत। कनेगाव, भरतवाडी, देववाडी, चिकुर्डे गावातील नागरिक आणि पशुधनाचं स्थलांतर करण्यात आलंय। पुराचा धोका असलेल्या गावातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मागील 6 दिवसांपासून जिल्ह्यासह धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे। कोयना धरण क्षेत्रात 163 मिलीमीटर पाऊस झाला असून धरणात 78.29 टीएमसी पाणी साठा झालाय। धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने सायंकाळी विसर्ग वाढवून 21,000 क्युसेकने पाणी सोडण्यात येते। चांदोलीतही अतिवृष्टी सुरूच असून तब्बल 172 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। धरणात 30.29 टीएमसी पाणीसाठा झाल्याने 10,460 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आलाय। सकाळपासून पुन्हा विसर्ग वाढवण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। शिराळा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे। कृष्णा, वारणा, येरळा, अग्रणी नद्या ओढ्यांसह नाले तुडुंब भरून वाहत आहेत। जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, मिरज आणि पलूस तालुक्यातील 27 रस्ते आणि 15 पूल पाण्याखाली गेले ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले। त्याबरोबर ज्या भागात रस्ते पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे ते महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने बंद केले जाणार आहेत। वारणा धरणातून विसर्ग सुरू केल्यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे। नदीकाठची पिके पाण्याखाली गेली असून कुटुंबियांनी तिथून पशुधन हलवलं आहे। कृष्णा नदीची पाणी पातळी दिवसभरात 3 फुटांनी वाढून सायंकाळी आयर्विन पूल येथे 34 फुटांवर गेली आहे। सांगली मिरज शहरातील उपनगरामध्ये कृष्णा नदीचं पाणी शिरलंय। या परिसरातील 186 लोकांचं महापालिका प्रशासनाने स्थलांतर केले।